पश्चिम आशियातला युद्धाचा भडका काही शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। उलट दर दिवशी नव्या धमक्या, नवे इशारे, नवी शस्त्रास्त्र आणि नव्या शहरावर क्षेपणास्त्र हल्ले असं सगळं चित्र दिसतंय। इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका असं हे युद्ध भडकलंय, पण इराणने शेजारी देशांना यात खेचल्यानं युद्धाचा वणवा संपूर्ण आखात जाळत सुटलाय। कच्चं तेल निर्यात होत नाहीये, नैसर्गिक वायूचा तुटवडा व्हायला लागलाय। संपूर्ण जग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या युद्धाच्या आगीत जळायला सुरुवात झाली। पण रशिया हा देश असा आहे की या युद्धाच्या वणव्यातही यांची पाचही बोटं तुपात असल्यासारखी परिस्थिती आहे। होर्मुझची सामुद्रधुनी ठप्प झाल्यामुळे रशियन तेलाचा भाव वधारलाय, त्यामुळे महसूल वाढतोय। दुसरीकडे मध्य पूर्वेतला आपला प्रभाव विविध मार्गाने या काळात वाढवण्यामध्ये पुतीन यशस्वी ठरतात आणि त्यामुळे इराण इस्रायल युद्धात रशियाच विजेता ठरतोय की काय, याच विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत भूराजकीय संबंधांचे अभ्यासक डॉक्टर रोहन चौधरी, आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आहेत आणि आपल्यासोबत पश्चिम आशियाई अध्ययन केंद्र JNU तिथले संशोधक साजिद इनामदार आहेत। सगळ्यांचं स्वागत। मी सुरुवातीला डॉक्टर रोहन यांच्याकडे जाईन। डॉक्टर रोहन, रशिया जरी प्रत्यक्ष युद्धात उतरलेली नसली तरी त्यांची एक खूप मोठी भूमिका आहे, त्या भूमिकेबद्दल काय सांगता येईल आणि त्यांचा प्रभाव या युद्धावरती इतका वाढलाय का, काय म्हणता येईल? ॲब्सोल्युटली, कारण आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की 1991 नंतर जरी शीतयुद्धाची समाप्ती झाली असली तरी आत्ताच्या काळात अमेरिकानंतर जर कोणता देश आर्थिक, सामरिक आणि टेक्नॉलॉजिकल दृष्ट्या, एस्पेशली एनर्जीच्या दृष्ट्या जर पॉवरफुल असेल तर तो रशिया आहे। त्यामुळं हे साधारण क्वाईट ऑब्वियस आहे की जेव्हा जेव्हा दोन मिडल पॉवर, म्हणजे मी इराण आणि इस्रायल या दोघांना मिडल पॉवर असं म्हणतो, ज्यावेळी दोन मिडल पॉवर्समध्ये संघर्ष होतो त्यावेळी खरा लाभ हा ॲक्च्युली मोठ्या सत्ताधीशांचा, सत्ताधाऱ्यांचा होतच असतो। आणि ही रशियासाठी इंटरेस्टिंग गोष्ट आहे की रशिया गेले 3-1 वर्ष युक्रेनबरोबरच्या युद्धात खूप मोठ्या प्रमाणात एंगेज झालेला आहे आणि रशियाच्या एकंदरीत डोमेस्टिक पॉलिटिक्सचा विचार करता आणि एकंदरीत जिओपॉलिटिकल जो अमेरिका, भारत या सगळ्यांचा विचार करता रशिया कुठेतरी थोडंफार पिछाड झालेली आपल्याला दिसून येते। अशा वेळी ही युद्ध जे आता एस्पेशली इराण बरोबरच्या युद्धात रशियाला ऑटोमॅटिकली त्याचा फायदा होणार आहे। आणि आता आपण बघितलेलं आहे की गेल्या काही दिवसात भारतात पण त्याची जी चर्चा चालू आहे की अमेरिकेनं आपल्याला परवानगी दिलेली। आता परवानगी हा शब्द थोडा आपण मागे ठेवू, परंतु ऑटोमॅटिकली आपल्यालाही ऑटोमॅटिकली किंवा बाय कंपल्शन आपल्याला रशियाकडे परत जावंच लागणार आहे। कारण आपण लक्षात घ्या, जो ग्लोबल ऑइलचं जे मार्केट आहे ते मार्केट काही फार असं डेमोक्रॅटिकली अपसर्ज असं नाही आहे। ते आजही आपण बघितलं तर रशिया, व्हेनेझुएला किंवा या जिओपॉलिटिकली कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रशियाचा फायदा होईल का नाही हे येणारा काळ ठरवेल, परंतु यातून रशियाला एक फार मोठ्या प्रमाणात संधी निर्माण झालेली आहे। आणि त्याच्यामुळं तुम्ही मगाशी जे तुमच्या ह्याच्यात उल्लेख केला की दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हा होऊ शकतो आणि रशिया तो लाभ घेण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरली खूप स्ट्रॉंग आहे। त्यामुळं आपल्याला आगामी काळात दिसून येईल की रशिया याचा जास्तीत जास्त फायदा घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि दुसरा एक इंटरेस्टिंग म्हणजे ज्या गोष्टी पॅरलल घडतात की आपण पण आता माध्यमातून वाचलं असेल की रशियाने इराणला अमेरिकेची गुप्त माहिती देण्यास चालू केलेली आहे। त्यामुळं हा एक प्रकारचा मेसेज आहे की आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि इराणवर अवलंबून जे देश आहेत त्यांनाही हा मेसेज आहे की आम्ही इराणच्या सोबत आहोत। त्यामुळे आपण एक प्रकारचं एक अलायन्स तयार करू शकतो का, ज्याला आपण ऑइल अलायन्स असं म्हणतो, किंवा ते तयार करू शकतो का, तर दुसरा पर्याय आमचा आहे। त्यामुळे आम्ही अमेरिकेची जी धमकी आहे की बाबा इराण आणि इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धात जगभरात इंधनाचा भडका उडेल, तो थोड्याफार प्रमाणात उडेलही, परंतु जी काही दुर्मिळता किंवा जी काही टंचाई भासणार आहे ती टंचाई पूर्ण करण्यासाठी किंवा त्या टंचाईवर मात करण्यासाठी रशिया तयार आहे। हा यातून स्ट्रेट मेसेज आहे। बर साजिद, तुम्हाला काय वाटतं, रशियासाठी हे युद्ध पथ्यावर पडलं एक प्रकारे, ज्याला बून फ्रॉम द बोन्स म्हणतो आपण?
मी एक पश्चिम आशियाचा एक संशोधक विद्यार्थ्याच्या नात्याने जर सांगायचं म्हणाल की तर आपण पाहिलं की ज्या 28 फेब्रुवारीच्या पहाटेच जर हे जे अटॅक सुरू झाले होते तर त्याच दिवशी रशियाने खूप खरमरीत स्टेटमेंट काढलं होतं, म्हणजे ऑफिशियल मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्सचं. तर ते जर आपण पाहिलं तर त्यातनं आपल्याला रशियाचं एक ह्या युद्धाकडे पाहण्याचं रुख लक्षात येईल. तर त्यामुळं आणि त्यात त्यांनी एकदमच म्हणजे इस्रायल आणि अमेरिकेला एकदमच खड्या बोलत आणि खरमरीत शब्दात सुनावलं होतं. आणि त्या पहिल्याच दिवसाच्या म्हणजे पहिल्याच दिवसात त्या खामेनींची हत्या झाली तर त्याचा देखील कडक शब्दात निषेध केला. पुढे जाऊन इव्हन पुतीननी पण एम्बेसीमध्ये जाऊन ते कंडोलन्सेस मीट हे केलेलं आहे, जे आपल्या मोदींनी नव्हतं केलं. तर ह्या दृष्टीने आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की रशिया ह्या गोष्टीला किती सिरियसली घेत आहे. आणि त्याच्यानंतर ते कंटिन्युअसली तिथले जे गल्फ कंट्रीज आहेत त्यांच्या प्रमुखांशी देखील त्यांनी आपला एक संवाद चालू ठेवलेला आहे आणि वारंवार त्यांनी डिएस्केलेशनची भाषा केलेली आहे. तर या दृष्टीने मला असं म्हणणं योग्य राहणार नाही की रशिया यातनं त्याची बोटं तुपात आहेत वगैरे, कारण त्या दृष्टीने पाहतं की रशिया असं त्या दृष्टी तो तर डिएस्केलेशनची गोष्ट करतोय. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर रशिया स्वतः युक्रेनच्या, जसं रोहन सरांनी सांगितलं की ते मागच्या 3 वर्षात ते युक्रेनच्या ह्याच्यात अडकले होते. आणि त्या दृष्टीने त्यांच्या पत्त्यावर अशा प्रकारे म्हणता येईल आपल्याला की जो युक्रेनचा जो बचावाचा जो पॅट्रियट मिसाईल्सच्या ज्या बॅटरीज वगैरे होत्या तर तो त्यांना कमी पडायची शक्यता आहे. आणि तसंच झेलेन्स्की जे युक्रेनचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी देखील त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला इस्रायलनी पहिल्या 2 ते 3 दिवसातच इतक्या त्या अँटी मिसाईलच्या त्या बॅटरीज यूज केल्यात की आम्ही इतक्या म्हणजे मागच्या 2-3 वर्षात जेवढे यूज नाही झाले आमच्या रशियाच्या अगेन्स्ट त्या यांनी 2-3 दिवसात यूज केला. त्यामुळे पुढे जाऊन आम्हाला त्याचं कमतरता हे भासू शकते, असं झेलेन्स्कीचं स्टेटमेंट आहे. तर या दृष्टीने पाहता आपल्याला लक्षात येईल की रशिया आणि युक्रेन, रशिया तसं स्वतः इन्व्हॉल्व नाही होणार. इराण आणि इस्रायल हे अमेरिकेचं जे युद्ध चालू आहे त्यात इन्व्हॉल्व होण्याची शक्यता नाहीये. पण या दुसऱ्या प्रकारे ते त्याच्या पत्त्यात पडण्याची शक्यता आहे. आणि तुम्ही नमूद केलेलंच आहे की ऑइलच्या प्राइसेसचा भडका उडलेला आहे. पण याचबरोबर आपल्याला लक्षात घ्यायला लागतं की फक्त तेलच नाही तर एकूणच जे नॅचरल गॅस आहे की वायू जो तो सप्लाय तो आपला एकूणच पुरवठा लगभग थांबलेला आहे. आणि त्याच्यामुळं त्याचं पास ऑन इफेक्ट आपल्या इकॉनॉमीवर होतात. त्याच्यावरती आपण पुढे नेक्स्ट ह्याच्यात बोलता येईलच आपल्याला ह्याच्यावर. हो ढगे सर, याच्यामध्ये एक गोष्ट आहे, रशियासाठी सगळ्यात मोठा यातला फायदा कुठला म्हणायचा? एक तर त्यांचं तेल मार्केट जे जवळपास $50 पर बॅरलच्या खाली ते द्यायला तयार होते, अशा वेळेला एकदम सर्ज झालेलं आहे, हा सगळ्यात मोठा फायदा म्हणायचा. की युक्रेन रशिया युद्धावरनं जगाचं लक्ष विचलित होतंय, युक्रेनची रसद कट होतीये, हा त्यांचा सगळ्यात मोठा फायदा म्हणायचा. नक्कीच नम्रताजी, जे हिंदीमध्ये म्हणतो आपण आपदा में अवसर, तसा काहीसा प्रकार जो आहे रशियाच्या बाबतीत होताना मला त्या ठिकाणी जाणवतोय. 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस रशियानं युक्रेनमध्ये घुसून हल्ला त्या ठिकाणी केला आणि त्याच्याशी संबंधित त्याची स्वतःची उद्दिष्ट होती, पण आंतरराष्ट्रीय पटलावर अमेरिका त्याचबरोबर पाश्चात्य राष्ट्रांनी अशा प्रकारची इमेज क्रिएट केली आणि त्यामध्ये ते यशस्वी झाले होते की रशिया हा विलन आहे, म्हणजे दुसऱ्या देशामध्ये घुसून एक प्रकारे त्यांच्या सार्वभौमत्वाचं हनन युक्रेनचं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि असा हल्ला केलेला आहे. पण आता रशियाला आयतं कोलीत मिळालेलं आहे आणि म्हणून तुम्ही हा हल्ला झाल्यानंतर ज्या प्रकारचा संघर्ष सुरू झाला, पहिलं स्टेटमेंट जे आहे रशियाचं अधिकृतरित्या त्या ठिकाणी पहा, त्यामध्ये त्याचं म्हणणं जे आहे मुख्यतः त्याचा रोख जो होता तो अमेरिकेच्या विरुद्ध अमेरिकन हेजमनी, थोडक्यात अमेरिकेची दादागिरी, ही अमेरिकेची दादागिरी आहे यावर त्याचा विशेष भर त्या ठिकाणी होता. मागच्या ऑलमोस्ट 10 दिवसांमधले रशियानं त्या ठिकाणी काय केलं, मला जर कोणी म्हणेल तर मी म्हणेल फक्त लिप सर्व्हिस. आंतरराष्ट्रीय पटलावर जे आहे कसं अमेरिकेला मागं लोटता येईल, कसं तो दादागिरी करतोय हे त्या ठिकाणी दाखवता येईल, एवढीच गोष्ट फक्त रशियानं त्या ठिकाणी केली. रशिया प्रत्यक्षरित्या ज्याला आपण म्हणतो बूट्स ऑन ग्राउंड, कुठल्याही पद्धतीने जे आहे रशिया या युद्धामध्ये आतापर्यंत तरी त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह झाला नाही. म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट, कुठेही इन्व्हॉल्व्ह न होता आपला नंबर 1 चा प्रतिस्पर्धी अमेरिका त्याच्यावर दबाव टाकण्यामध्ये आणि स्वतःची जी विलनिश इमेज त्या ठिकाणी तयार झाली होती त्यातला थोडीशी सावरण्यामध्ये जे आहे एक प्रकारे तुम्ही सुद्धा आमच्यापेक्षा वाईट करताय असं दाखवण्यामध्ये रशिया त्या ठिकाणी यशस्वी झाला, पहिली गोष्ट. दुसरी त्याहून महत्वाची गोष्ट, ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की मागच्या काही काळामध्ये अमेरिका हा टेरिफ वॉरच्या माध्यमातून भारतावर, चायनावर आणि इतर राष्ट्रांवर दबाव निर्माण करत होता आणि भारतावर आपल्याला माहिती आहे की 25% अधिकचं
टॅरिफ त्यानं रशियाकडून आपण जे आहे तेल विकत घेतो म्हणून त्या ठिकाणी टाकलं होतं. म्हणजेच भारतासारखी एक मोठी बाजारपेठ याच्याशी संबंधित काही इश्यूज हे रशियाच्या तेल मार्केट समोर नक्कीच त्या ठिकाणी उपलब्ध एक प्रकारे क्रिएट झाले होते. पण आता या संघर्षामुळे जे आहे, जसं मी म्हटलं की आपदा में अवसर, आता अमेरिका म्हणतोय की 30 दिवसाचं जे आहे वेवर आम्ही भारताला दिलेलं आहे आणि भारत त्या ठिकाणी ऑइल रशियाकडून खरेदी करू शकतो. म्हणजे भारतासारखा एक मोठा खरेदीदार त्याच्याकडून तेल त्या ठिकाणी घेतच राहणार. आणि फक्त भारताचा प्रश्न नाही, ज्या प्रकारचं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मध्ये एक प्रकारे चोकिंग करण्यामध्ये काही अंशी IRGC यशस्वी झाला आणि ज्या प्रकारे हा संघर्ष चिघळत त्या ठिकाणी जातोय, भारताशिवाय इतर राष्ट्र सुद्धा जे आहे रशियाकडून तेल त्या ठिकाणी घेतील, कारण मोठ्या प्रमाणामध्ये ऑलरेडी या समुद्रांमध्ये त्याच्या जहाजा आहेत, त्याचं तेल त्या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून फायद्याचं, आंतरराष्ट्रीय पटलावर जे आहे अमेरिकेवर दबाव निर्माण करणं हे त्या ठिकाणी फायद्याचं, आणि तिसरं प्रत्यक्षरित्या जे आहे कुठेही या युद्धाची झळ किंवा डायरेक्टली या युद्धामध्ये इन्व्हॉल्व्ह न होता सुद्धा आपली जे आहे एक प्रकारे उद्दिष्ट, राजकीय उद्दिष्ट, भूराजकीय उद्दिष्ट यशस्वीपणे जे आहे रशिया हासिल करताना आपल्याला दिसतोय. म्हणून तुमची सुरुवात जी त्या ठिकाणी होती की रशिया या ठिकाणी फायद्यामध्ये आहे का, मी म्हणेल की आपदा में अवसर, ओपेक प्लस कंट्रीचाही फायदा त्या ठिकाणी आहे या सगळ्या ऑइल क्रायसिसमध्ये, आणि त्यातल्या त्यात रशियाचा तर नक्कीच फायदा आहे. अगदी. मी डॉक्टर रोहन यांच्याकडे येते. रोहन, आपल्याकडे ना एक म्हण आहे अशी आपल्या लोकल आपल्या भाषांमध्ये, पावण्याच्या काठीने साप मरत असेल तर आपण कशाला काठी हातात घ्या. मला वाटतं असं वाटतं का की रशिया याच संधीमध्ये, म्हणजे आपदा में अवसर जे सर म्हणतात याच्यामध्येच इराणचा वापर करून घेतोय आणि अमेरिका असेल किंवा मिडल ईस्ट मधले त्यांना जे चॅलेंज करणारे आहेत त्यांना जागा दाखवायचं काम करतं. मुद्दा फार इंटरेस्टिंग आहे हा, की हे बघा, आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण सध्या 21व्या शतकात किंवा 1990च्या नंतर आपण जे जगत आहोत ते इंटरडिपेंडन्स जगात जगत आहोत. म्हणजे जरी इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये चालत असलं तरी त्याचे परिणाम आपण जसं म्हणाला तसं की आपल्या सगळ्या जगावर होत असतात, कारण जग हे ग्लोबलाइज त्या अर्थानं झालेला आहे. आपदा में अवसर असं हे म्हणण्यामागं थोडंसं रशियनला विलन ठरवण्यासारखं होतं की एक लक्षात घ्या, कोणताही देश हा आलेल्या संधीचा फायदा घेतो, हे आंतरराष्ट्रीय राजकारणातलं नियम आहे. त्याच्यात काही फार इंटरेस्टिंग किंवा फार मोठं अशी काही ती गोष्ट नाही आहे. कारण एक लक्षात घ्या, आपदा में अवसर जर असेल तर ऑलरेडी फक्त इस्रायल आणि इराण आणि अमेरिकेमुळे आपदा आलेली नाहीये, तर इन जनरल तुम्ही रशियाच्या अंतर्गत राजकारणात जरी झोकून बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की रशियाची कंडिशन काही फार ग्रेट नाही आहे. त्यामुळं रशियाला ही संधी चालून आलेली आहे आणि रशियाचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते हे फायदा घेण्यात सक्षम आहे. हा त्यातला सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा, आणि त्याच्याही पेक्षा चिंताजनक मुद्दा किंवा त्याच्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा आहे की आपण 1970 नंतर आपण जग बदलल्याची भाषा करतो, टेक्नॉलॉजीची भाषा करतो, नॅनो टेक्नॉलॉजीची भाषा करतो, परंतु आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आणि ह्या सगळ्यांचाच विचार आपल्याला या बाबतीत झाला पाहिजे की ऑइल हीच अजूनही मध्यवर्ती कन्सेप्ट राहिलेली आहे जागतिक राजकारणात. म्हणजे इतक्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स असू देत, चिप्स असू देत इंटरनॅशनल मार्केटमध्ये, या सगळ्या आपल्याला असं वाटत होतं की ह्या पर्याय देतील जागतिक व्यवस्थेला. त्यामुळं हा जो काही ऑइल नावाचं जे वेपन आहे ते वेपन अजूनही आपल्या मानगुटीवरून दूर जायला तयार नाही आहे. आणि ते ह्या युद्धातूनही सिद्ध होतंय की बाबा ऑइल हाच जर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा मध्यवर्ती केंद्र असेल तर मग बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम येतो. फॉर एक्झाम्पल भारतात बघा, एक स्टेटमेंट अमेरिकन प्रशासनानं काढलं की बाबा भारताला रशियाकडून तेल घेण्याची परवानगी आहे. हा परवानगी शब्द स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवर डायरेक्ट घालणार आहे. हा फक्त भारताचा विषय नाही, तुम्ही साऊथ एशियामध्ये किंवा कोणत्याही आजूबाजूच्या देशात बघा की ऑइलवर इतकी डिपेंडन्सी लादलेली आहे. त्यामुळे हे युद्ध अजून चिघळलं जातं, हे युद्ध अजून दाहक बनतं, अजून भयानक बनतं. आणि अशा स्ट्रक्चरला मी स्ट्रक्चर हा शब्द फार एम्पॅथेटिकली आणि फार महत्वपूर्ण अर्थानं वापरतोय की अशा स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही देशाला, एस्पेशली ऑइल प्रोड्युसर ज्या कंट्रीज आहेत त्यांना ऑटोमॅटिकली त्याचा फायदा घेण्याची संधी मिळते. आणि इंटरेस्टिंगली रशियाचं जर जिओग्राफिकल आणि जिओपॉलिटिकल लोकेशन जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये रशियाचा अजून एक फायदा काय होतो की आता आपल्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा प्रचंड प्रमाणात आपण उल्लेख केला, जगभर त्याची चर्चा चालू आहे. परंतु तुम्ही विचार करा की रेड सीचं जे आहे,
रेड सी हा जो रशियाचा एक महत्त्वाचा स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे, तिथून आपल्याला असं लक्षात येईल की त्याला कधीच असा अडथळा निर्माण होत नाही, जसं इजिप्तमध्ये होतं, गल्फ ऑफ एडनमध्ये होतं, किंवा तुम्ही मलाका स्ट्रेटमध्ये जावा, तिथं तुम्हाला दिसतं की चायनानं थोडंफार आगळीक केली तर तिथं आपल्याला प्रॉब्लेम येतो. हॉर्मझचं तर आपण बघतोय, गल्फ ऑफ इजिप्तचं पण आपण बघतो, परंतु रेड सी जो आहे ना तो रशियाच्या कम्प्लीट मोनोपॉली असल्यासारखे आहे. आणि जगभरात कोणताही देश मित्र असू दे किंवा प्रतिस्पर्धी असू दे, परंतु सकट पुरवठा व्हावा, सुलभ पुरवठा व्हावा ही कोणत्याही देशाची मागणी असती. आणि रेड सी मध्ये रशियाचं जे काही डॉमिनन्स आहे, प्रभुत्व आहे, त्यांचं जे नियंत्रण आहे, त्यामुळं एक फ्री फ्लो ऑफ ऑइलचा पुरवठा तो होण्यास आपल्याला मदत होती. त्यामुळे हा मुद्दा परत परत आपल्याला अजूनही विचारावा लागेल की 1972-73 अरब क्रायसिस नंतर, ऑइल क्रायसिस नंतर आजही आपण ऑइलवर इतक्या प्रचंड प्रमाणात अवलंबून आहोत की जागतिक राजकारणाचे स्ट्रक्चर आपण कितीही बदलले असं म्हटलं की चायना पॉवरफुल आहे, भारत इमर्जिंग आहे, ऑस्ट्रेलिया इमर्जिंग आहे, तरीही परत राजकारण पुन्हा येऊन ते ऑइलवरच निर्धारित राहतं. आणि हे या संपूर्ण संघर्षाचा धडा आहे आणि त्यातून बाहेर पडणं हे नजीकच्या काळात तरी कोणत्याही देशाला शक्य होणार नाही. अगदी अगदी. आणि हे अगदी प्रकर्षाने यात दिसलेलंच आहे. जो काही हो, हे प्रकर्षाने दिसलेलंच आहे. साजिद, मी तुमच्याकडे येते. इराण आणि रशिया ह्यांचे आजचे नाही, ह्यांचे खूप जुने संबंध आहेत. इनफॅक्ट इराण हा रशियाचा एक काही जे मोठे त्यांचे स्ट्रॅटेजिक पार्टनर्स आहेत त्यापैकी एक इराण आहे. या युद्धामुळे जिथे म्हणजे इनफॅक्ट युक्रेन रशिया युद्धामुळे जिथे जग रशियापासून दूर चाललेलं होतं ते संबंध कुठेतरी रिइन्स्टेट करण्यात, विशेषतः त्यांचा जो मोठा स्ट्रॅटेजिक पार्टनर असलेल्या इराणसोबत ते संबंध केवळ रिइन्स्टेट नाही तर अधिक घट्ट करण्यामध्ये रशियाला इथे यश येते असं म्हणायचं. हो, तुम्ही म्हटल्याप्रमाणे रशिया आणि इराण यांचे एक खूप महत्वाचे संबंध आहेत. आणि जर आपण मागच्या 2-3 वर्षाचं जर पाहिलं तर जानेवारी 2025 मागच्याच वर्षी इराण आणि रशियाचं एक जॉईंट स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप नावाची त्यांनी एक डील साईन केली होती. त्या दुसऱ्या एकमेकांना त्यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे. इट जस्ट फक्त हे एवढंच नाही तर इराणने जर आपण जर पाहिलं की युक्रेन युद्धात रशियाने जे ड्रोन्स वापरले, जे हल्ले करण्यासाठी ड्रोन्स वापरले, ते त्यात इराणच्या ड्रोनचा खूप मोठा सहभाग होता आणि ते एकदम स्वस्तात बनवलेले आणि त्या प्रकारचे इफेक्टिव्हली रशियाने वापरलेत. त्यामुळे त्यांच्या दोघांचा संबंध डेव्हलप होत गेले आहेत. पण त्याच वेळी जर आपण पाहिलं की आता अशी परिस्थिती नाही की रशिया त्या प्रकारे इराणला मिलिटरीली काही हेल्प करेल अपार्ट फ्रॉम, जसं तुम्ही म्हटलं की ते सॅटेलाइटचे त्यांनी लोकेशन्स वगैरे आणि इंटेलिजन्स पुरवल्याची माहिती आहे किंवा तशा बातम्या आहेत. तर त्याच्या व्यतिरिक्त बूट्स ऑन द ग्राउंड म्हणा किंवा प्रत्यक्ष लष्करी मदत म्हणा, तसं होणं तर आता सध्या शक्य नाहीये. आणि अजून आपण त्यांच्या इतिहासात थोडं मागे गेलं तर 2015 मध्ये जर सिरियामध्ये आपण पाहिलं त्यावेळेस देखील रशिया इराण एकमेकांच्या सोबतीने तिथे एकूणच आयसिस आणि अमेरिकन आणि इस्रायल सपोर्टेड जे हे होते त्यांच्या विरुद्ध ते एकत्र लढले. तर ते त्यांचं कोऑपरेशन, मिलिटरी कोऑपरेशन तर तसं खूप मागच्या काही वर्षात राहिलेलं आहे. पण ह्या संघर्षात रशियासाठी प्रत्यक्षात तसं सहभाग घेणे मुश्किलच राहणार आहे. आणि सेम त्याच प्रकारे चायनाचं पण तसंच परिस्थिती आहे. आणि ह्या दोन्ही रशिया आणि चायना तर युनायटेड नेशन्स मधल्या डिप्लोमॅटिक सपोर्टच्या व्यतिरिक्त सध्या तरी आपण अशी अपेक्षा करणे की रशिया इराणच्या मदतीला येईल हे थोडं जास्तच होईल. आणि एक शेवटचा मुद्दा मी म्हणून थांबेल की जर आपण इस्रायलचं जर पाहिलं तर इव्हन इस्रायलमध्ये पण एक मोठी संख्या जवळपास 15% लोकसंख्या ही रशियामधून आलेल्या ज्यूसची आहे, जे सोव्हिएट युनियनच्या विघटनानंतर आले होते 1990 मध्ये. तर तो एक मोठा तिथला एक दबाव गट म्हणता येईल किंवा एक त्यांना तिथं खूप प्रस्थ असतं एका सोसायटीमध्ये. तर त्या प्रकारचं ते ज्यूस तिथं हे रशियन ज्यूज म्हणतात, ते इस्रायलमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. तर त्या दृष्टीने देखील पाहता एकूणच ही परिस्थिती गुंतागुंतीची असल्यामुळे आणि रशियाचे ते गल्फ मधले जे मोनार्कीज आहेत, जे गल्फ मधले छोटे छोटे देश आहेत, आखाती देश आहेत, तर त्यांच्याबरोबर देखील इकॉनॉमिक आणि डीप कोऑपरेशन असल्यामुळे रशिया प्रत्यक्षात असं लष्करी कारवाई करेल किंवा त्याच्यात सहभाग घेईल ह्याची शक्यता तर दुरापास्त आहे. आणि एवढं ढगे सर, याच्यामध्ये एक गेल्या काही वर्षामध्ये, इनफॅक्ट गेल्या काही दशकांमध्ये, विशेषतः शीतयुद्धानंतर, कोल्ड वॉर नंतर जग हे मल्टीपोलर नाहीये, जग हे युनिपोलर आहे असं कुठेतरी अमेरिका दाखवायचा प्रयत्न करत होती.
आत्ताच्या ह्या आखाती युद्धामुळे जग पुन्हा एकदा मल्टीपोलरच आहे हे रशिया कुठेतरी दाखवायचा प्रयत्न करते. जे स्ट्रॅटेजिक मूव्स त्यांच्या आहेत तिथे त्यांनी अमेरिकेची लोकेशन्स काय देणं असेल किंवा मध्यस्थाची भूमिका तिथे इराण आणि अन्य देशांमध्ये करून आम्ही कसे शांतीदूत आहोत वगैरे दाखवणं हे प्रयत्न त्यांचे असतील. जग मल्टीपोलर दाखवायचा प्रयत्न होतोय रशियाकडनं. रशियाकडून प्रयत्न होत असेल, पण मला वाटतं आज सगळ्याच अँगलला आपण जर विचार केला तर वर्ष 2026 मध्ये सुद्धा जे आहे जग हे युनिपोलारच आहे आणि त्या अनुषंगानं अमेरिकाच दादा आहे. डॉक्टर रोहन सरांनी आता जशी डिस्कशन करतो तुम्ही जस्ट 30 सेकंद त्याच्याशी संबंधित घेतो. मी 100% ऍग्री करतो की 2026 मध्ये ऑइलशी संबंधित तेल जे आहे तो एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जगाच्या अर्थकारणामध्ये. पण फक्त तेलच नाहीये. आता त्याला याच्या संबंधित जे आहे सरांनी रेफरन्स दिला की रेअर अर्थ मिनरल. माझ्या मते रेअर अर्थ मिनरल हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ते जगाच्या अर्थकारणात आलेलं सुद्धा आहे. कसं ते सांगतो. मागच्या ऑलमोस्ट 14 महिन्यामध्ये जर डोनाल्ड ट्रम्प यांची एकूणच आपण दुसरी राष्ट्राध्यक्ष पदाची जर त्या ठिकाणी पूर्ण कार्यकाळ त्या ठिकाणी पाहिला, त्यांच्या ऍक्शन्स लक्षात घ्या. त्यांचा फोकस कुठे होता? व्हेनेझुएला नंबर 1. त्यांचा फोकस कुठे आहे? इराण नंबर 2. त्यांचा फोकस हा कुठे आहे? पाकिस्तान, अफगाणिस्तान नंबर 3. त्यांचा फोकस कुठे आहे? ग्रीनलँड. आता ही 4 उदाहरणं मी का घेतोय? व्हेनेझुएलावर जे आहे डोनाल्ड ट्रम्पनी का त्या ठिकाणी हल्ला केला? कारण व्हेनेझुएला मधून फार मोठ्या प्रमाणामध्ये ऑइलचा सप्लाय हा चायनाला त्या ठिकाणी होत होता. म्हणजे पॉइंट नंबर 1, अमेरिकेसाठी नंबर 1 चा शत्रू हा चायना आहे, रशिया नाही. कारण भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अर्थ एकूणच जे आहे इकॉनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं, सामरिक दृष्ट्या, त्याचबरोबर टेक्नॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं ज्या प्रकारे चायनाची भरभराट सुरू आहे, चायना हा पहिल्यांदा जो आहे अमेरिकेला बाजूला सारण्यामध्ये यशस्वी होईल. म्हणून खरा खतरा चायनाचा आहे हे अमेरिकेला आणि डोनाल्ड ट्रम्पला चांगलं कळतं. म्हणूनच व्हेनेझुएलामधून जो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा ऑइल सप्लाय त्या ठिकाणी जात होता ते नाक बंद करण्यासाठी व्हेनेझुएलावर त्या ठिकाणी हल्ला केला. दुसरा, मोठ्या प्रमाणामध्ये चायनाच्या अर्थव्यवस्थेला सपोर्ट करणारी व्यवस्था तेल या सप्लाय पॉईंट ऑफ व्ह्यूनं ती म्हणजे इराण. दॅट इज सेकंड थिंग. तिसरी, ग्रीनलँडशी संबंधित का फोकस आहे अमेरिकेचा त्याच्यावर? बाकीचे सगळे जे आहे मिलिटरी आणि त्याचं लोकेशन वगैरे सगळं त्या ठिकाणी सोडा. तिथे एक महत्वाचा जो मुद्दा आहे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह, जे 17 वेगवेगळ्या प्रकारचे रेअर अर्थ एलिमेंट्स आहेत ज्याचा अल्टिमेटली फायदा आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी इक्विपमेंट्स असतील, LCD, LED, मोबाईल हे सगळं बनवण्यासाठी जे लागतं त्या रेअर अर्थ मिनरलचा मोठा साठा त्या ग्रीनलँड मध्ये आहे. म्हणून अमेरिकेचा डोळा जो आहे तो ग्रीनलँड मध्ये आहे. पाकिस्तान सोबत बाकीचे सगळे कारण त्या ठिकाणी आहे. पाकिस्तानच्या बलोचिस्तानमध्ये, अफगाणिस्तानमधल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे रेअर अर्थ मिनरलचे साठे त्या ठिकाणी आहेत. म्हणून अमेरिकेचा डोळा आहे. म्हणून माझ्या मते फक्त ऑइलच नाही, रेअर अर्थ मिनरल त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि चायना हा नंबर 1 चा त्याचा शत्रू आहे. म्हणून डोनाल्ड ट्रम्पची सगळी जी रणनीती आहे ती चायना फोकस्ड आहे. रशिया याला जो आहे कम्पॅरेटिव्हली तो मागे. त्याच्यामुळे मूळ तुमचा जो प्रश्न होता की याला जे आहे बाकीच्या वेगवेगळ्या फ्रंटवर जे आहे आपण एक चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी म्हणू शकू. पण ज्या प्रकारची मागच्या ऑलमोस्ट 14 महिन्यामधली डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द राहिलेली आहे, त्यांना मन वाटेल तशा प्रकारे टेरिफ वॉर सुरू करणं, जिथं वाटेल तिथे जे आहे दुसऱ्या देशामध्ये घुसून त्या ठिकाणी हल्ला करणं आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन असं बोंडस नाव त्याला त्या ठिकाणी देणं, म्हणजे हे जे आहे युनिपोलरच वर्ल्ड झालं. बर. मला डॉक्टर रोहन तुमचं पण मत याबद्दल जाणून घ्यायचं. युनिपोलर की मल्टीपोलर? हा फार महत्वाचा प्रश्न आहे की एक लक्षात घ्या, मी त्याला युनिपोलर मल्टीपोलर अशात विभागणी न करता स्टेटस को आणि रिव्हिजनिस्ट अशा पातळीवर मी त्याला बघतो. कारण एक लक्षात घ्या की आत्ताचं जगाचं 2026 मध्ये जर तुम्ही मला युनिपोलर मल्टीपोलर असं विचारला तर लूजली बायपोलर आणि स्ट्रिक्टली मल्टीपोलर असं हे वर्ड आहे. लूजली आणि स्ट्रिक्टली हे फार महत्वाचे शब्द आहे त्याच्यामागं की ऑब्व्हियसली अमेरिका ही पॉवरफुल आहेच, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु 1991 जेवढी ती पॉवरफुल होती आज तेवढी ती पॉवरफुल नाही. आणि एक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये वगैरे बघितलं तर चीननं बऱ्यापैकी त्यांना चॅलेंज केलं आहे. आणि ज्याला आपण स्ट्रिक्टली मल्टीपोलर म्हणतो त्याच्यामध्ये तुम्ही बघा ऑस्ट्रेलिया, जपान, जर्मनी, भारत यासारखे देश पण बऱ्या प्रमाणात प्रभाव आपला आंतरराष्ट्रीय राजकारणात निर्माण करत आहेत. त्या दृष्टीने युनिपोलर तर नक्कीच नाहीये. परंतु तुमच्या प्रश्नाचं एक 10 सेकंदात रशिया जे काही करतंय आता किंवा रशिया जे काही आत्ता जी स्ट्रॅटेजी आखते ती रिव्हिजनिस्ट थेरीची स्ट्रॅटेजी आहे की बाबा अमेरिकेला हे स्टेटस को हवं आहे, हे जग असं चालायला पाहिजे अशी ट्रम्प आणि अमेरिकेची इच्छा आहे. आणि जर इराणचा हल्ला सक्सेस झाला
तर अमेरिका ही स्टेटस्को पॉवर आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण हे स्टेटस्कोच्या बाजूला आहे असा एक संदेश जाईल. त्या संदेशाला जर आपल्याला काउंटर करायचं असेल तर आपण असं म्हणतात तसं नाही होणार, तर आम्ही रिव्हिजनिस्टच्या बाजूला आहोत. पण इराण, चायना, नॉर्थ कोरिया, रशिया, व्हेनेझुएला ही जी सगळं ह्या जो काही एपिसोड आता घडलेला आहे ते सगळे रिव्हिजनिस्ट आहेत की आम्हाला अमेरिकेचं आंतरराष्ट्रीय राजकारण मान्य नाही. आणि काल पुतीन यांचं क्लिअर कट स्टेटमेंट आहे की इंटरनॅशनल लॉ जो आपण एस्टॅब्लिश केलेला होता तो आता बदलण्याची गरज आहे किंवा तो संपुष्टात आणण्याची गरज आहे, कारण तो अमेरिकन स्पॉन्सर्ड आहे. हे खूप यामध्ये महत्त्वाचं आहे की रशिया या सगळ्या संकटामध्ये कशी संधी शोधते. आणि रिव्हिजनिस्ट हा जो शब्द डॉक्टर रोहन यांनी जो वापरला त्याच्यावरती आपल्याला अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, कारण सगळं सध्या जगाचं राजकारण हे त्या एका शब्दाभोवती फिरतंय, अमेरिकेचा स्टेटस्को आणि रिव्हिजनिस्ट देशांसोबत असलेली रशिया या भोवती हे पुढच्या काही काळामध्ये राजकारण फिरत राहील. यामध्ये अजिबात आपण शंका मानता कामा नये. पण एक नक्की ढगे सर म्हणाले तसे अमेरिका ही सुपर पॉवर आहे, त्याला चॅलेंज करायचं काम आज अनेक देश नक्की करतायत. पण म्हणून जग मल्टीपोलर आहे की युनिपोलर आहे याचं सहज भाषांतर आपल्याला करता या क्षणाला येणार नाही. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.